टीव्ही सत्यमेव व्रतम। तुप्पा गावात पाणी आहे मस्त, पण गुत्तेदार अभियंतामुळे नागरिक त्रस्त। हिंगोली जिल्ह्यातील तुप्पा गावात जलजीवन मिशन योजनेचे पाणी न मिळाल्याने नागरिक त्रस्त आहेत। विशेष म्हणजे तुप्पा गावातील जलजीवन मिशन योजनेत घेण्यात आलेल्या विहिरीत पाणी हे मुबलक आहे, मात्र करण्यात आलेल्या निकृष्ट कार्य आणि गुत्तेदार अभियंता यांच्या घोळामुळे तुप्पा गावातील नागरिकांना पाणी मिळणं दुरापास्त झालं आहे। गुत्तेदाराने निकृष्ट कार्य केल्याची तक्रार तुप्पा गावचे गावकरी करत आहेत। यामध्ये स्विच रूमचे बांधकाम, विद्युत वायरिंग, डीपीची व्यवस्था नाही यांसह गावात पाणी पुरवठा करण्यात आलेली पाईपलाईन जागोजागी गळत आहे। वॉल बरोबर नाही यासह अनेक त्रुट्या गुत्तेदारांकडून करण्यात आल्यात। यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे अभियंत्याचं होतं, मात्र अभियंत्यानं सुद्धा याकडे साफ दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसतंय। जलजीवन मिशनच्या विहिरीसाठी गावातील कवराजी सकाराम सुरुसे या शेतकऱ्यानं आपली 2 गुंठे जमीन दान केली। विहिरी लगत असलेल्या जमिनीवर विहिरीचा गाळ तसाच पडून राहिल्यामुळे अनेक गुंठे जमीन पडीत राहिली असून यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होत आहे। तुप्पा गावच्या सरपंच रुपाली संदीप देशमुख यांनी प्रहार टीव्हीला प्रतिक्रिया देताना सांगितले की गावाला पाणी मिळत नसल्यानं गावकरी मला सारखं पाण्याबाबत प्रश्न विचारतात, ते त्यांचं योग्यच आहे। मात्र मी अनेक वेळेस निवेदन दिलं तरीही प्रशासनाला जाग येत नाही। यामध्ये गुत्तेदार व इंजिनियरची मिलीभगत आहे की काय असाही प्रश्न यावेळेस सरपंचांनी उपस्थित केलाय। जलजीवन मिशनचे कंत्राटदार गजानन मुंडे यांनी निकृष्ट दर्जाचं काम केलं असून त्यांना फोन केला असता माझ्याकडे तिकिटाला पैसे नाहीत व अरेरावीची भाषा करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। गावातील महिला पुरुषांना दूरवरून पाणी आणत असल्यामुळे अनेकदा अपघात सुद्धा घडत असल्याचं गावकरी सांगत आहेत। शासनाने जर कोट्यावधीचा निधी देऊन सुद्धा तुप्पा गावकऱ्यांना पाणी मिळत नसेल तर खूप मोठी शोकांतिका असून गावातील सरपंचालाच आंदोलनाचा अर्ज द्यावा लागत असेल तर प्रशासनातील अधिकारी करत तरी काय आहेत हा प्रश्न उपस्थित केला जातोय। तुप्पा गावामध्ये देवाच्या देणगीमुळे भरपूर पाणी आहे, मात्र प्रशासनातील अधिकारी, अभियंता व गुत्तेदार यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा इतर काही कारणामुळे तुप्पा गावातील नागरिकांना जलजीवन मिशनचं पाणी मिळत नाही। आता यावर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी नेमकी काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। माझं नाव आत्मा सर्वेशह, गाव तुप्पा चेअरमन तुप्पा संस्थेचे मी। आमच्या गावात पाणी नाही, काही नाही। आतापर्यंत दोन वर्ष झाली समजा याला, आणि समजा त्या गुत्तेदारानं काही आमच्याकडे करून पाहिलं नाही, काही पाहिलं नाही। ही माझी विनंती एवढी। माझं नाव कवराजी सकाराम सुरुसे। मी 2 गुंठे जमीन दान दिलेली आहे जलजीवनसाठी। तर 2 गुंठ्यापेक्षा जास्त जागा व्यापली त्या मटेरियलनं। तर गुत्तेदाराला 2 वेळेस सूचना देऊन त्यांनी काय मटेरियल नाही उचललं आणि पाणीसुद्धा गावाला आणखीन पोहोचलेलं नाही बरोबर। इथं लाईटची व्यवस्था नाही, डीपी नाही, काही नाही। तरी कायदेशीर मटेरियल उचलून देण्यात यावं व गावाला पाणी देण्यात यावं। मी रुपाली संदीपराव देशमुख, तुप्पा सरपंच। जलजीवन मिशन अंतर्गत योजनेअंतर्गत इथील काम, जलजीवनचं काम होऊन बरेच दिवस झालेत, वर्ष होऊन गेले। संपूर्ण काम झालेलं असलं तरीही गावाला अद्यापही कुठेही पाणी नाही आणि मला त्याच वारंवार प्रशासनाला निवेदन देण्यात आले तरीही प्रशासन त्याची दखल घेत नाही आहे। आम्ही सहकुटुंब उपोषणाचा इशारा दिला, पण तेवढ्यापुरते थातुरमातुर कारणं देऊन आम्हाला तेही करू दिले नाही। पाणी सोडतो या म्हणत आहेत, पण ते काहीच करत नाहीत। याचा मानसिक वैयक्तिक त्रासही मला भोगावं लागतं। असं लिकेज पाणी आहे, लोक पिण्यासाठी कसे वापरतील गावातील? आणि वारंवार सरपंच नात्याने मला त्यांचं म्हणणं योग्यच आहे ना। ते म्हणतात की सरपंच पाणी नाही, मग तो प्रश्न सोडवा। वैयक्तिक नागरिक म्हणूनही मला पाण्याचं खूप त्रास सहन करावा लागत आहे। पाणी 8-8 दिवस गावाला पाणी येत नाही आहे। पूर्ण काम झालेलं आहे तरीही इंजिनियर, गुत्तेदार यांची काही मिलीभगत आहे की काय आहे की ते वारंवार थातुरमातुर उत्तर देतात आणि तेवढ्यापुरतं भागून नेतात, पण काही दखल घेत नाही आहेत। माझं नाव गजानन बालासाहेब देशमुख। आमच्या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जे काम झालं ते पूर्ण काम झालं नसून आम्हाला पाणी मिळत नाही आणि एवढा कोट्यावधी रुपये खर्च होऊन सुद्धा या पाण्यासाठी आमची अतिशय भटकटी आहे। गावामध्ये पाणी नाही
आणि पुन्हा जे खतून ठेवलं त्याच्यावर कुठल्या प्रकारचे रोड वगैरे झालेले नाहीत. त्यामुळं आम्हाला अतिशय पाण्याचा अतिशय त्रास आहे. प्रशासनाला वारंवार पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊनसुद्धा कुठल्या प्रकारची त्याची चौकशी झाली नाही किंवा पाणीसुद्धा आम्हाला झालेलं नाही. त्यामुळं आम्हाला पाणी मिळावं ही सर्व आमची ग्रामस्थांची विनंती आहे. वारंवार निवेदन देऊनसुद्धा त्या गोष्टीकडे कोट्यवधी रुपये खर्च होऊन कोणीच त्या ठिकाणी पाहण्यासाठी येत नाही. म्हणून पाणी आता आवश्यक असल्यामुळं आम्हाला गावकऱ्यांना पाणी मिळावं हीच एवढी प्रशासनाकडून अपेक्षा आहे. रस्त्यामध्ये झाले आहेत, कुठल्या साईटला नाहीत, त्याच्यामुळे वारंवार त्याचासुद्धा प्रॉब्लेम येत आहे. कधी त्याच्यावर वाहन गेल्यामुळे ते फुटत आहे. असं वारंवार त्याची अडचण आल्यामुळं पाणी भेटत नाही. मी संदीप भीमराव देशमुख, राहणार तुप्पा, तालुका कळमनुरी येथील नागरिक असून मागच्या 2 वर्षापासून आमच्या गावात जलजीवन मिशन अंतर्गत काम चालू आहे. या कामाचे ठेकेदार कंत्राटदार गजानन मुंडे यांनी हे काम घेतलेलं आहे आणि 2 वर्षापासून विहीर खोदकाम त्यांनी केलेलं आहे आणि विहिरीला चांगलं पाणीसुद्धा लागलेलं आहे. परंतु बाकी जे पाईपलाईन वगैरे जे कामं झालेले आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे कामं केलेले असून आजपर्यंत आमच्या ग्रामपंचायतला त्यांनी ही योजना हस्तांतरित केलेली नाही आणि ते स्वतःसुद्धा याच्यात कुठलीही दखल न घेता जेव्हा सरपंच आणि ग्रामसेवक फोन लावतात तेव्हा ते त्यांना आरेरावीची किंवा मला वेळ नाही किंवा माझ्याकडे तिथं तुमच्या गावात येण्यासाठी तिकिटाला पैसेसुद्धा नाहीत अशी भाषा वापरत आहेत आणि त्याचा सगळा परिणाम हा आमच्या गावातल्या आमच्या नागरिकावर आहे. कारण आम्हाला आज पिण्याचं पाणी नाही. विहिरीत तर भरपूर पाणी आहेत. आज देखील आपण बघितलेलं आहे इथं प्रत्यक्ष येऊन का विहिरीत पाणी किती आहे. विहिरीत पाणी भरपूर आहे. गावाला पुरेल एवढं, सध्या तरी पुरेल एवढं पाणी आहे असं आम्हाला वाटते. परंतु या कंत्राटदारांनी आणि संबंधित जेई यांनी कुठल्या गोष्टीवर इथं लक्ष दिलेलं नाही. इथं ट्रान्सफॉर्मरसुद्धा बसवलेलं नाही. आपण बघत आहात की इथं शेतकऱ्यांचीच वीज वापरत आहेत ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावात जरी पाणी सोडलं पाणी पुरवठा सेवकांनी तर कुठल्याच प्रकारे कुठल्या नळाला पाणी येत नाही. प्रत्येक जागी लिकेज आहेत आणि त्यांना जेव्हा संबंधित सेवक सांगतात की लिकेज आहेत तेव्हा ते त्यांनासुद्धा आरेरावीची भाषा तेवढं तर लिकेज होणारच आहे ना असं म्हणून तुम्ही पाणी सोडत राहा, ते लिकेज आपोआप कमी होतात असं बोलत आहेत. पण याचा सर्वात जास्त फटका आम्हाला नागरिकांना पडत आहे. कारण दूरदूरून आम्हाला महिला वर्ग, पुरुष वर्ग पाणी भरण्यासाठी जेव्हा दुसऱ्याच्या शेतात जातो तेव्हा अनेक वाद होत आहेत आणि अपघातसुद्धा होत आहेत. कालच 1-2 महिलांना पाय घसरून तिथं त्या विहिरी, सार्वजनिक विहिरीपाशी पडल्यात. तिथं दगड टाकलेले आहेत, त्या दगडावर काही लहान मुलं पडत आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे नागरिक म्हणून संबंधित विभागाला की आपण जे काय प्रयत्न करायचे ते करा, पण आमच्या एवढं पाणी लागूनसुद्धा तुप्प्यासारख्या गावाला जर पाणी मिळत नसेल आणि एवढा शासनाने निधी देऊन जर लोकांना पाणी मिळत नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि या संदर्भात आमचे सरपंच आणि इतर गावातील नागरिकांनी वारंवार निवेदनंसुद्धा दिली आहेत. ती माझ्याजवळ ही निवेदनं आहेत आणि पण त्याही निवेदनाचं ते तात्पुरतं समाधान करतात आणि आम्ही उद्या पाठवतो, कंत्राटदाराला बोलून घेतो किंवा जेई साहेबसुद्धा म्हणतात की मी उद्या गावात येतो. ते येतात उगत थातूर मातूर 2-3 लेबर लावून देतात आणि लगेच निघून जातात. हे असं न करता जेई मला वाटते श्री बारीक खान आहेत, त्यांचं असं बारीक खान आहेत असं म्हणतात. ते त्यांच्याकडं ते आहे. त्यांचा फोनसुद्धा आम्हाला कधी येतो की तुम्ही शांत राहा, मी त्याच्याशी बोलतो, तो माणूस फार उद्धट आहे, तो आता काय करता, मी आहे ना तुम्हाला असं म्हणून आम्हाला तात्पुरतं आमचं सारवण करतात आणि पुन्हा तेच दिवस आमच्यावर येतात. म्हणून माझी नागरिक म्हणून एक कळकळीची विनंती आहे, एवढा निधी खर्च झाला, आम्हाला निधीबद्दल वाद नाही. तुम्ही पूर्ण जरी निधी त्या कंत्राटदाराला उचलून दिला तरी जे इस्टिमेटनुसार कामं आहेत ती कामे चांगले करून आम्हाला पाण्याची उपलब्धता करून द्यावी एवढीच माझी विनंती आहे.